21 वर्षांच्या सेवेत तब्बल 25 वेळा बदली, पण नियमांबाबतची त्यांची भूमिका कधीच बदलली नाही. समोर सामान्य माणूस असो, मोठा अधिकारी असो किंवा प्रभावशाली राजकारणी, चुकीचं आढळलं तर कारवाई करण्यापासून ते कधीच मागे हटले नाहीत. म्हणूनच तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहिलेले IAS अधिकारी मानले जातात. आता FDAचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात त्यांनी कोणते मोठे निर्णय घेतले आणि कोणत्या कारवाया केल्या, चला लगेच जाणून घेऊया. (25 मे 2026 रोजी तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारताच त्यांनी राज्यव्यापी भेसळविरोधी विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत भेसळयुक्त दूध, पनीर, मिठाई, खाद्यतेल आणि इतर अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्यात आली. राज्यभर एकाच वेळी धाडी टाकण्याचे आदेश देऊन त्यांनी आपल्या कामाची दमदार सुरुवात केली. त्यानंतर 12 जून 2026 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली. गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला आणि भेसळीशी संबंधित संघटित रॅकेटवर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट MCOCA मकोक अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. या निर्णयानंतर राज्यभर उघडपणे होणारी गुटख्याची विक्री जवळपास गायब झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ते इथेच थांबले नाहीत. त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी रुग्णांच्या हक्कांबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. कोणतेही रुग्णालय किंवा डॉक्टर रुग्णाला आमच्याच हॉस्पिटलच्या मेडिकलमधून औषधे घ्या अशी सक्ती करू शकत नाही. प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. जर एखादे रुग्णालय किंवा डॉक्टर स्वतःच्या फार्मसीतूनच औषधे घेण्यास भाग पाडत असतील तर त्याबाबत FDA कडे तक्रार करता येईल आणि संबंधित रुग्णालय तसेच डॉक्टरांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर 3 जुलै 2026 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक घोषवाक्य दिले: सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र. याच परिषदेत त्यांनी अशा काही महत्त्वाच्या नियमावली आणि निर्णयांची घोषणा केली ज्यांची अपेक्षा अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक करत होते. तर नेमके ते निर्णय कोणते होते, चला जाणून घेऊया. सर्वात आधी त्यांनी दूध क्षेत्रासाठी नवीन नियमावली जाहीर केली. पहिला निर्णय, दूध वितरण केंद्रांसाठी स्वच्छता बंधनकारक करण्यात आली. दुसरा निर्णय, दूध योग्य तापमानात साठवणे आणि वितरित करणे आवश्यक करण्यात आले. तिसरा निर्णय, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था अनिवार्य करण्यात आली. चौथा निर्णय, दूध पुरवठा अधिक पारदर्शक करण्यासाठी नवीन उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर त्यांनी स्पष्ट केले की FDA फक्त अन्न भेसळीपुरते मर्यादित राहणार नाही. बनावट औषधे, खोटे किंवा दिशाभूल करणारे दावे करून विकली जाणारी उत्पादने आणि औषधांच्या बेकायदेशीर पुरवठ्यावरही विशेष मोहीम राबवली जाईल. इतकेच नाही तर त्यांनी एनर्जी ड्रिंक संदर्भातही मोठी कारवाई करण्याची घोषणा केली. स्टिंग, रेडबुल, पेप्सी आणि इतर कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांवर एनर्जी ड्रिंक असा दावा करण्याबाबत नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्टिंग आणि रेडबुलसह काही कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि दिशाभूल करणाऱ्या लेबलिंग विरोधात कारवाई सुरू करण्यात आली. सामान्य नागरिकांसाठीही त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. FDA कडे तक्रार करणे अधिक सोपे व्हावे म्हणून ऑनलाईन तक्रार प्रणाली अधिक सक्षम करण्याची घोषणा करण्यात आली, जेणेकरून कोणताही नागरिक घरबसल्या तक्रार नोंदवू शकेल. आता तुम्हीच सांगा, केवळ 2 महिन्यांच्या कालावधीत एका अधिकाऱ्याने इतके महत्त्वाचे निर्णय घेतले. काही महिन्यांपूर्वी अनेक सर्वसामान्य नागरिकांना FDA म्हणजे काय हेही माहीत नव्हते, पण आज लहान मुलांनाही या विभागाची ओळख झाली आहे. विचार करा, जर हीच व्यक्ती या विभागात आणखी 1-2 वर्ष कार्यरत राहिली तर महाराष्ट्रात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.